महिलांनो, पौर्णिमेला घरात हा एक उपाय नक्की करा. हा उपाय घरात केल्यास दारिद्र्य कधीच घराचा उंबरठा ओलांडणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर महिलांनी ही एक चूक केली तर कितीही पूजा केली तरी लक्ष्मी घरात येत नाही आणि येऊनही टिकत नाही. आणि याच कारणामुळे अनेक घरांमध्ये पैसा येऊनसुद्धा हातात राहत नाही, समाधान राहत नाही आणि सतत काही ना काही अडचणी निर्माण होत राहतात. पण आज मी तुम्हाला तो एक सकाळचा अचूक उपाय सांगणार आहे, जो योग्य पद्धतीने केला तर लक्ष्मी स्वतः त्या घरात स्थिर राहते आणि मग ती कधीच घर सोडून जात नाही. पौर्णिमेच्या दिवशी बहुतांश महिला नेमकी ही चूक करतात की सकाळी उठल्याबरोबर घाईघाईत कामाला लागतात, घर आवरतात, स्वयंपाक सुरू करतात किंवा मग मोबाईल हातात घेतात. पण लक्षात ठेवा, लक्ष्मीला आमंत्रण देण्याची वेळ ही सकाळचीच असते, पहिली ऊर्जा असते आणि त्यावेळी जर लक्ष्मीचं स्वागत न झालं तर दिवसभर कितीही उपाय केले तरी त्याचा पूर्ण परिणाम तुम्हाला मिळत नाही. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयानंतर लगेच उठून सर्वात आधी मनात तक्रार न करता, कोणावरही राग न काढता फक्त एवढाच संकल्प करायचा की आज मी माझ्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी उपाय करणार आहे. आणि त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून नीटनेटके स्वच्छ कपडे घालून केस आवरून थेट घराच्या मुख्य उंबरठ्याकडे जायचं. कारण उंबरठा हा फक्त दगड नसून तो लक्ष्मीच्या प्रवेशाचा मार्ग असतो. मित्रांनो, यानंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात 2 ते 3 लवंगा टाकायच्या. कारण लवंग नकारात्मकता शोषून घेते आणि त्या लवंगाच्या पाण्याने घराचा मुख्य उंबरठा हळूहळू धुवायचा. आणि हे करताना मनात ठामपणे भावना ठेवायची की आजपासून माझ्या घरातून दारिद्र्य, कर्ज, अडथळे, भांडणं आणि पैशाची टंचाई बाहेर जात आहे आणि माझ्या घरात सुख, समृद्धी, समाधान आणि स्थैर्य प्रवेश करत आहे. उंबरठा स्वच्छ झाल्यानंतर हळद आणि कुंकू घ्यायचं आणि उंबरठ्यावर 2 सरळ रेषा ओढायच्या. कारण या रेषा म्हणजे लक्ष्मीच्या पावलांच्या खुणा आहेत. आणि या रेषा ओढताना मनात एकही शंका न ठेवता फक्त एवढंच जाणवायचं की लक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करत आहे आणि इथून पुढे ती माझं घर कधीच सोडून जाणार नाही. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा आणि हा दिवा उंबरठ्याच्या आतल्या बाजूला लावायचा. आणि दिवा लावताना मन शांत ठेवून कोणतीही घाई न करता हा मंत्र किमान 11 वेळा म्हणायचा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. आणि मंत्र म्हणताना फक्त शब्द उच्चारायचे नाही, तर मनात संपूर्ण घर सुवर्ण प्रकाशाने भरलेलं आहे आणि लक्ष्मी त्या प्रकाशातून हसत हसत आपल्या घरात प्रवेश करत आहे अशी स्पष्ट कल्पना करायची. मंत्र झाल्यानंतर हात जोडून लक्ष्मीशी मनापासून बोलायचं. कारण लक्ष्मीला औपचारिक पूजा नाही तर स्त्रीच्या मनातली भावना ऐकू येते. म्हणून हळू आवाजात किंवा मनातच सांगायचं, हे लक्ष्मी माते, माझ्या घरात इथेच राहू, माझ्या घरात शांती, समाधान, आर्थिक स्थैर्य आणि बरकत दे आणि माझ्या घरातून कधीही बाहेर जाऊ नकोस. यानंतर संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. कारण ज्या घरात तुळस असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. आणि त्या दिवशी रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य दिलं तर चंद्रदोष दूर होतो, मन शांत राहतं आणि प्रगतीचे मार्ग आपोआपच खुले होतात. या दिवशी शक्य असल्यास लक्ष्मी स्तोत्र, श्रीसूक्तम किंवा हाच लक्ष्मी मंत्र 108 वेळा जप केल्यास लक्ष्मी त्या घरात स्थिर राहते. आणि महिलांनी हे लक्षात ठेवायचं की पौर्णिमेच्या दिवशी भांडणं, अस्वच्छता, नकारात्मक बोलणं आणि उंबरठ्यावर बसणं पूर्णपणे टाळायचं. हे केल्यास लक्ष्मी नाराज होते. म्हणूनच या पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने, भावनेने आणि विश्वासाने केला तर लक्ष्मी फक्त तुमच्या घरात येणार नाही तर ती तिथेच स्थिर राहील आणि तुमचं घर कधीच रिकामं होणार नाही. पण इथेच थांबू नका, कारण बहुतांश महिला इथंपर्यंत उपाय करून थांबतात आणि मग म्हणतात की आम्ही सगळं केलं तरी अपेक्षित फरक का दिसत नाही. याचं कारण असं आहे की लक्ष्मीला घरात बोलावल्यावर तिला स्थिर ठेवण्यासाठी काही लहान पण अत्यंत महत्त्वाच्या सवयी पौर्णिमेच्या दिवशी पाळाव्या लागतात.
आणि या सवयी पाळल्या नाहीत तर लक्ष्मी येते पण पुन्हा हळूच निघून जाते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांनी शक्यतो घरात मोठ्या आवाजात वाद, भांडणं, कुरकूर, टोमणे किंवा नकारात्मक चर्चा टाळावी. कारण लक्ष्मी अशा वातावरणात थांबत नाही. आणि विशेषतः पैशांबद्दल तक्रार करणे, आम्हाला पैसा मिळत नाही, खर्च खूप आहे, कर्ज वाढत आहे, अशी वाक्य बोलणे टाळावे. कारण लक्ष्मी शब्दांनाही फार महत्त्व देते. या दिवशी घरात झाडू मारताना किंवा फरशी पुसताना पायाखाली अन्नकण, पैसे किंवा कागद येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण अन्न आणि पैसा यांचा अपमान झाल्यास लक्ष्मी लगेच नाराज होते आणि अनेक घरांमध्ये नकळत ही चूक रोज केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी घरात थोडंसं गोड पदार्थ तयार करून तो आधी देवाला दाखवावा आणि नंतर कुटुंबातील सदस्यांना द्यावा. कारण गोड म्हणजे समाधान आणि समाधान म्हणजे लक्ष्मीला आवडणारी ऊर्जा. या दिवशी कोणालाही उधार पैसे देणे किंवा घरातून चांदीच्या वस्तू बाहेर देणे शक्यतो टाळावे. कारण पौर्णिमा ही लक्ष्मी स्थिर करण्याची वेळ असते, बाहेर पाठवण्याची नाही. आणि ही एक चूक अनेक जण नकळत करतातच. रात्री झोपण्यापूर्वी महिलांनी मनात दिवसभर केलेल्या उपायांबद्दल शंका न ठेवता फक्त एवढंच म्हणायचं, हे लक्ष्मी माते, आज मी जे काही केलं ते श्रद्धेने केलं आहे, आता माझ्या घराची जबाबदारी तू घे. आणि हे बोलून शांत मनाने झोपायचं. कारण विश्वासाने केलेला उपाय झोपेतही काम करत राहतो. आणि सर्वात शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पौर्णिमेचा हा उपाय एकदाच करून चमत्कार होईल अशी अपेक्षा न ठेवता दर महिन्याला श्रद्धेने केला तर लक्ष्मी हळूहळू पण कायमस्वरूपी घरात स्थिर होते. आणि मग पैसा फक्त येत नाही तर टिकतो सुद्धा आणि घरात समाधान आपोआप नांदू लागतं. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक आवर्जून नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.